बनाई रणू मस्त मटननी भाजी। त्यांच्यासाठी मी लिहिले दाढे मस्त 5 कांदा आणि थोडंसं खोबरं मी मुद्दाम कमी लिहिले कारण मी खोबरान किसना बी यूज करणार आहे म्हणून मी मधमा कट मारलेले आहेत। कांदा असले पोत्र वगैरे काहीच नाही आणि तेसले मी आता गॅसवर भुंजायला ठेवस। ते का गॅसवर मस्त ठेवले खोबरं पण मस्त असंच भुंजले वाणं कांदा असले मस्त उलट सुलट करत राहणं। कांदा असा लवकर भुंजायचा तसं भाजी पण एकदम चवतेस। म्हणे मटननी भाजी तशी टाकली होती पण ती थोडा वेगळा पद्धत नव्हती, हे अस्सल खानदेशी पद्धतनी भाजी आहे त्यामुळे तुम्हाला सोबत मी शेअर करून होईल। का खोबरं मी थोडंसं लिहिले त्यांच्यासाठी मी एवढं खोबरं किसना आपण यूज करावे याला मी कच्चं दळले हवे कारण केल जर भुंजाली तर हाय जास्तच बाई जाई एकदम बारीक आहे किस। का खोबरं आहे मस्त आपलं मी असं थोडंसंच भुंजलं तर त्याला जास्त काही भुंजा नाही कारण ते जास्त बयाला जातं म्हणून शॉर्टकट मारून मी आज टाईम नाही म्हणून कांदा असले पण मस्त असं भुंजलेस मी आता। अजून मटण काही येईल नाही बारे आमना आठे आज भंडारा आहे त्यामुळे म्हटलं पहिलं मसाला करलेस तुम्हाला मसाला पहिलं सुरुवात करत देखाडाने मी ना तुम्हाला ते खोबरान किस देखाड ना ते पहिले आठे पान टाकीसून दही ते ना दही सुद्धा राहतनी म्हणजे ते माझं जसं काही तेलच नाही आहे इथलं लाकडी पुसता ना की शेती पण काय करतं साते मागडे गे म्हणून काही तेल असं सरळ राहणं मी आणि म्हणून त्याला थोडंसं जास्त वापरली राहणं कारण सांगितला पस्तावा आहे का तुम्ही शक्यतो खोबरंच घालत जा असं किसना बांगडमा पडत नका जा आपण शॉर्टकटना बांगडमा पडतच आणि असं फशी जातच आपल्या असं काही बी खावान सवय राहत नाही म्हणून। देखा कांदा पण आपला मस्त भुंजाई घ्या आता गॅस बंद करतेस मी कांदा मी मला असा जसा भुंजा करत तसा मी भुंजले जात मस्त कांदा भुंजायनंतर तळावा मी आठे मस्त ते म्हणे खोबरं भुंजलं होतं ते कट करली त्यांनी मा टाकात लसूण आई कोथिंबीर बी मी मसाला दळावे आणि आठे 2 टमाटा चिरले त्यात मी काय सांगू तुमचं टमाटर इथला महाग आहेत ना डायरेक्ट 110 रुपये किलो म्हणे तो जिक करीचं 90 रुपये किलो लईन मी पण काय करतोच खावाशिवाय होत नाही। 2 टमाटा चिरले त्यात ते खोबरं तर आपलं दही घे आठे दही मी टाकस मी ते खोबरं आणि लसूण या मस्त दळीलच पहिले मी खोबरं लसूण मी दळली तर मस्त आता देखा मी या कांदा मस्त काढली जात भुंजीसनी आणि तेसले ना सुरी घे जाडा मोठा चिरली जात आता मी कांदा आणि टमाटा पण दळीलेस देखा असा पद्धत मग मी मस्त सगळा मसाला दळली जाऊ यात मग कोथिंबीर पण दळली ती म्हणे दुईसनी आणि हाय तर किस तुम्हाला माहितीच आहे याला पहिले मी तेल मग मस्त फ्राय करलीस कारण नाही कच्चं असल्यामुळे याला पहिले भुंजलीस मी तेल मग आणि हाई खानदेशी पद्धतीने भाजी देखाडून मी तुम्हाला असेल त्यामुळे आधी मी थोडंसं बाजरीन पीठ आणि बेसननं पीठ आहे भुंजलेले पहिलेच आणि बरणीमा काढलेले शक्यतोवर तर मी तुम्हाला माहिती पीठ तरी असं टाकत नाही पण नाही खानदेशी चव कारण आपण एकच पद्धतीने चव आहे काही पण आपला जीव किती असल्यामुळे काहीतरी वेगळं करस म्हटलं आज ताडे पीठ मस्त भुंजलेले मी आता चला आपलं मटण हे मस्त आता शिट्टी काढली त्याला देखाडेस मी तुम्हाला देखा मी मस्त 2-3 पाणी हे स्वच्छ धुईलेले आता मटण मी शिजडायला टाकस मस्त आठवी मस्त 3-4 पड्या कुकरमध्ये तेल टाक दिलं मी जास्त काही असं म्हणजे कांदा वगैरे काही चिरण नाही एकदम सिंपल पद्धत ना जशी आमच्याकडे खानदेशमा भाजी करते तशी देखाडून मी तुम्हाला फक्त जिरान फोडणीमा टाकलं ना मी पिवळं पाणी तेल आहे आपलं तर पिये 1 चमची जिरं मी टाक दिले मस्त आणि जिरं आपलं मस्त कडकडी घ्या आता तेल मग टाकस नाही मस्त मटण सगळं मटण मी मस्त कुकरमा टाक दिलं आता त्याला मस्त कलचाईलेच मी आणि त्यानं जोपर्यंत पाणी आटावंच तोपर्यंत त्याला मी त्याने बिन झाकण लावणं असं शिजू देस पाणी आपलं अजून पण आटायला नाही जवळजवळ 15-20 मिनटं लागतं पाणी आटावाले पाणी सगळं आटावच देवानं शक्यतोवर एका तेल गैर पाणी सुटलं तर सगळं पाणी आटाई आहे थोडंफार 10-20% राहणं तर काही हरकत नाही आणि त्यांना टाकत नाही मस्त हळद मस्त टाकते ती मी हळद टाकीस आणि मस्त मिक्स करलंच त्याला मिक्स कर तुम्हाला देखाडत नाही पहिले त्यांना मी 1 निंबू पीड देस आते मी त्यांना 1 अख्खा निंबू मस्त पीड दिला पिवळं पाणी मग जर निंबू टाका तुम्ही जर मटन सूप करा नव्हते तर त्यांना भाजी एकदम भारी चव देस लगेच निंबू टाकायचं मी थोडंसं पाणी ॲड करते तर त्यांना आता मी मला जेवढं पाणी लागावं तेवढं तांब्याभर पाणी मिक्स करस मी शक्यतोवर पिवळं पाणी जेव्हाही मटनने पिवळं पाणी करस ना तेव्हाच थोडंसं जास्त पाणी टाकतेस कारण वरून पाणी टाकायला काम नाही राहस म्हणून भाजी अजून जास्त चव देस म्हणून पाणी देखा मी मस्त टाकी दिलं आता त्यांना टाकस मी चवीपुरता नमक
आता पाणीला मस्त उकळी येऊ देस, मग कुकरमध्ये मी मस्त 4 शिट्ट्या काढलीस. जेवढं मटण आहे मस्त नरम चटक शिजेल रस तेवढं चव देस. पाणीला उकळी ही गई ती मी आता झाकण मस्त लाई दिलं आणि 4 शिट्ट्या काढलीस मी आता. 4 शिट्ट्या मस्त मी काढली जात आणि आता कुकरनं झाकण उघाडं. आपलं मटण आहे मस्त शिजी घे, एकदम भारी नरम चटक शिजी घे. आता आपण भाजी करू. आटे मिठी कढई आणि कढई मग मी चांगलं 2-1 चमचा तेल टाक दिलं. आपला भाजीचा चमचा रास ना. आता तेलले मी मस्त तपू देस. तेलही आपलं एकदम भारी तपी आहे. मी ते जे खोबरं किस होतं पाणी टाकी दडली तर तेले पहिले थोडंसं 2 मिनटं फ्राय करले साथे, कारण ते कच्चं होतं त्यामुळे. आपलं खोबरं किसने 2 मिनटं फ्राय करली का आता लगेचच टाकत मी त्यांना काळा मसाला करलो तर मी भाजी देतो. आता मसाला मस्त 15-20 मिनटं मी मस्त भुंजावू दे. 10 मिनटं होई घेत आपल्याला. आता त्यांना मी ॲड करत मसाला. आटे मी आमना जो खानदेश गावरानी मसाला करतस तो टाका 1.5 चमची. कोणत्याच पोळ्या वगैरे ॲड करा नाही, फक्त मसाला ॲड करा ना. आपला घरगुती मसाला काळा मसाला तो टाका मी 1.5 चमची. मसाला टाकायचं नाही लगेचच टाकत मी त्यांना 2 चमची चटणी आणि लगेचच टाकत मी 2 चमचे धनाचा पावडर. बस एवढ्याच वस्तू मी टाकत. फक्त एकदम साधी सिंपल भाजी पण खावाली इतकी चविष्ट लागत. तुम्ही नक्की बनवणार देखा, तुम्ही चालू पण करू शकता. आता मस्त अजून मी 5-10 मिनटं फ्राय करलेस मसाल्याला. मसाल्याला आपलं कितलं भारी तेल सुटणार देखा. मी हळद काही टाकी नाही, कारण मी मटण शिजवताना सूप हळद टाकेल म्हणून. देखा मसाला मस्त परतवाय घे, तेल भारी तेल सुटी घे. आता त्यांना मी पहिले पाणी टाकस, कारण आपला जर पीस आहे ते जास्त शिजायला मुळे. नंतर टाकतो मी आता भाजीला बघित तर होय. मी कुकरमध्ये जास्त पाणी टाक देईन तर मी वरून पाणी काही टाकत नाही. आता इले चांगली उकडी फुटू देस मी मस्त भाजीले. मस्त उकडी गेली का आता मी त्यांना पीस टाकस भाजी सांगायची आहे देखा. मस्त पीस टाक देस मी आता भाजी मा सगळं एकदम हळूहळू सगळा पीस मी मस्त टाकी देतात. शक्यतोवर मी पीसले मसाला मस्कलचंच, पण यावेळेस मग काही जास्त शिजी घे त्यामुळे. आता मी इथे फक्त 10 मिनटं उकडू देस. आता मी तिला टाकस मस्त कोथिंबीर. कोथिंबीर मी मस्त टाकी दिली. आता भाजीला पण मस्त गदकी काय 10 मिनटं वेगळ्या. आता करस मी गॅस बंद. अशा प्रकारे हाय वेगळी एकदम साधी सिंपल मटननी भाजी. धन्यवाद.